तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे पुन्हा एकदा एका नवीन प्लॉटमध्ये आणि एका नवीन व्हेरायटीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। यांना आपण व्हेरायटी पण सजेस्ट केली होती आणि व्हेरायटीच्या सोबत औषधाचा पण वापर यांनी केलेला आहे। तर आता किती फवारे झाले आपल्याला? 3 झाले। टोटल 3 फवारे झालेले आहेत। चौथ्या फवारणीचं आम्ही नियोजन केलेलं आहे। वारंवार सतत पाणी चालू असल्यामुळे आता जर पाहतो म्हटलं तर बऱ्याच लोकांची पराठी तेवढी वाढलेली नव्हती किंवा पाते फुलं कमी आलेले आहे। पण इथं तुम्ही पाहू शकता की पाते फुलं या नियोजनानुसार कशा प्रकारे इथं वाढलेले आहे। तर पाहू शकता तुम्ही पाते पण आहे, दाखवा इकडून जवळून। पाते पण खूप जबरदस्त झालेले आहे, बोंड पण लागलेले आहे। स्थिती पहा आणि पराठीची जर हाईट जर पाहतो म्हटलं तर छाती एवढी पराठी, उत्कृष्ट अशी पराठी झालेली आहे। बेडवरची पराठी आहे, खूपच मस्त असा रिझल्ट आलेला आहे याच्यावर। आणि आता हे पाते गळले नाही पाहिजे, कारण सततचा पाऊस आणि वातावरणातील फरकामुळे बराच सारा याच्यामध्ये काय होणार आहे की पाते गळण्याचा सिच्युएशन आता सुरू होणार आहे। तर म्हणून आपण इथे 2 सजेस्ट करणार आहे औषधी, आपलेवाले रिकमेंडेड करणार आहे। एक म्हणजे हे आरपीएस, त्याच्यानंतर हे जे आहे दुसरं पाते गळण रोखण्यासाठी आणि पात्याची वाढ होण्यासाठी, बोंडामध्ये लवकरात लवकर रूपांतर होण्यासाठी, आणि मेन म्हणजे चांगला प्रकारचं बोंड, वजनदार बोंड झालं पाहिजे, त्याच्यासाठी हे वाला प्रॉडक्ट आपण सजेस्ट करणार आहे। याचं नाव आहे फ्लोरा। असे 2 प्रोडक्ट आपण सजेस्ट करणार आहे। त्याच्यासोबत बाहेरची जे आहे कीटकनाशक त्याचा पण वापर याच्यामध्ये आपण करू। तर इथे जर पाहतो म्हटलं तर आपण बाहेरील कीटकनाशकाचा कोणता वापर केलेला पाहिजे याच्याबद्दल आपण बोलणार आहे। तर इथे बाहेरील कीटकनाशकाचा वापर जर करतो म्हटलं तर डायफेन्थ्युरॉन आणि प्लस डायनोटोफ्युरॉन प्लस ॲसिफेट हे घटक असलेलं रॉनफिन हे कीटकनाशक इथं आपण वापरू शकतो। ज्यामुळे म्हणजे सपोज चालून आता इथे जर पाहतो म्हटलं तर पराठीची जी स्थिती दिसून राहिलेली आहे, पिवळा करंडा आलेला आहे, सोबतच कोकडा पण इथे आपल्याला दिसून राहिलेला आहे। कुठे कुठे हिरवे पाने जे होते पहिलेचे ते गळून पडलेले इथं दिसत आहे। त्याच्यासाठी हे कीटकनाशक वापरणं आपल्यासाठी खूपच आवश्यक राहील। सोबतच एखाद्या बुरशीनाशकाचा तुम्ही इथे वापर करू शकता। आणि विद्रव्य खतामध्ये जर तुम्हाला वापरायचंच असेल तर त्याच्यामध्ये चिलेटेड झिंक किंवा बोरॉनचा वापर करू शकता, किंवा 13-045 अशा विद्रव्य खताचा चांगल्या कंपनीचा, जसं महादान कंपनी किंवा परिसचं, अशा याचा तुम्ही वापर करू। याचा एक फायदा तुम्हाला इथं पाहायला मिळेल की बोंडाची साईज चांगली होईल, पाते गळण रोखून जाईल, असा हा फायदा इथं तुम्हाला पाहायला मिळू शकते। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया अधिक एखाद्या व्हिडिओमध्ये, पुन्हा एका नवीन एका प्लॉटमध्ये। धन्यवाद। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें।